जयवंत मगदूम ग्रो ॲग कंपनीकडून सध्या मी सिद्धेवाडी या गावात आलो आहे. सावळच्या जवळचे गाव आहे. सध्या बघतोय आपण टेम्परेचरमध्ये एकदमच लोएस्ट म्हणजे जवळजवळ आता आज तर पेपर वाचलं तर पुण्यासारख्या भागात 9 अंश सेल्सिअस टेम्परेचर आले. येणाऱ्या काळामध्ये 1, 2, 3, 4 तारीख सोडली 6 तारखेपर्यंत सोडला तर त्या दरम्यान एक थोडंसं टेम्परेचर जास्त राहील. पण त्यानंतर सुद्धा आत्ता जेवढं टेम्परेचर आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा त्यावेळी टेम्परेचर लो राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक लक्षात घेणं गरजेचं आहे की थंडी ही पुढल्या महिन्यात जास्त वाढणार आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर आपल्या बागेचे कोल्ड इंजुरी जर थांबवायची असेल, आपल्या अशा अवस्थेमध्ये बागेला ज्या आपल्या घडाला ह्याचा सॉफ्टनेसपणा जर चांगला ठेवायचा असेल तर काय शेतकरी मित्रांनो, हे सॉफ्टनेसपणा जर राहायचा असला तर तुम्हाला मी एकमेव सांगतो, तर जे ग्रो ॲग कंपनीचं जे क्वालिकॅल प्रो आहे ते क्वालिकॅल प्रो प्रति लिटर पाण्याला 3 ml अथवा ESS चिमा लो व्हॅल्यूममध्ये कोणत्याही GHS स्प्रेमध्ये एकरी 1 लिटर टाकून तुम्ही कमीत कमी 10 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 स्प्रे काढा. कारण ह्या वर्षी सर्वात जास्त दूरपर्यंत थंडी राहणार आहे. तर झाडाला सगळ्यात जास्त कॅल्शियम आणि प्रोलिनची गरज राहणार आहे. आणि दोन्ही एकमेव असे उत्पादन आहे की त्यामध्ये दोन्ही औषधे एकत्र मिळतात. तर शेतकरी मित्रांनो एकदा अवश्य क्वालिकॅल प्रोचा वापर करून बघा आणि कोल्ड इंजुरीपासून किंवा थंडीपासून तुमच्या बागेचा बचाव करा. धन्यवाद.